नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. सूत्रसंचालकामुळे वाचले अनेकांचे प्राण, अर्थात सूत्रसंचालकाने राखले प्रसंगाचे अवधान आणि वाचवले अनेकांचे प्राण. याबद्दलची प्रत्यक्ष घडलेली घटना, प्रत्यक्ष घडलेली व्हिडिओ आणि त्याबद्दलची असणारी माहिती या व्हिडिओच्याद्वारे आपल्याला यासाठी सादर करत आहे की सूत्रसंचालक हा केवळ कार्यक्रमामध्ये नुसतं बोलत नाही, तर त्याने समाज परिवर्तन, समाज प्रबोधन आणि त्याच्या माध्यमातून एक समाजकार्य घडावं याबद्दलचा एक प्रबोधनात्मक व्हिडिओ आपल्याला याद्वारे मी देत आहे. तर तो व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा. तर सातारा जिल्ह्यातील एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला मी सूत्रसंचालक म्हणून त्या ठिकाणी गेलेलो होतो. मित्रहो, निवेदक हा फक्त लग्नात उपस्थितांचं स्वागत अर्थात शाब्दिक स्वागत करत नसतो. निवेदक हा फक्त मान्यवरांच्या सत्काराचं निवेदन करत नसतो. निवेदक हा केवळ लग्नात भारी किंवा चांगली चांगली वाक्य बोलत नसतो. निवेदक हा केवळ आपल्या भागातील लोकांची नावं घेऊन त्यांचं स्वागत करत नसतो, तर मित्रहो, निवेदक याही पलीकडे जाऊन योग्य त्या वेळी अचूक प्रसंगावधान राखून अनेकांचे प्राण वाचवू शकतो. हे सर्व निवेदकांनी लक्षात घेऊन त्या पद्धतीनं त्या कार्यक्रमामध्ये प्रसंगावधान आणि त्या वेळेची स्थिती पाहून सूत्रसंचालन करणं आवश्यक आहे. याबद्दलचीच मार्मिक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी मी सादर करतोय. तर या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतोय. तर मित्रहो, एका सातारा जिल्ह्यातील लग्न समारंभाचा शुभमुहूर्त तो होता 6:15 असा लग्न समारंभाचा शुभमुहूर्त होता आणि मी 5 वाजताच कार्यालयाच्या लॉन्समध्ये हा लग्न समारंभ संपन्न होणार होता. लॉन्समध्ये सर्व उपस्थित पाहुणे लॉन्समध्ये खुर्च्यांवरती बसलेली होती आणि मी 5 वाजता लग्न समारंभाचं सूत्रसंचालन करण्याला मी सुरुवात केली. आणि त्यावेळेस नवरदेव परण्याच्या वरातीला डीजेसह निघाला आणि डीजे वाजू लागला आणि नवरदेवावरची असणारी सर्व मित्रपरिवार जोरजोरात नाचू लागली, गाणी गाऊ लागली. आणि अशा वेळेस अचानक सोसाट्याचा वारा सुटला. काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ अगदी भरून गेलं, विजा चमकू लागल्या. आणि यावेळेस मी संयोजकांना सांगितलं की उपस्थित सर्व पाहुणे मंडळींना, आप्तेष्ट नातेवाईकांना, विवाह मंचावर उपस्थितांना सर्वांना मंगल अक्षदांचं वाटप करावं. आणि या प्रसंगी मी वधूवर परिवारास संयोजकांना विनंती केली. आपल्या लग्नाचा माईकवरतीच मी सांगितलं, दोन्ही वधूवर परिवाराच्या संयोजकांना सांगितलं, लग्न समारंभाचा शुभमुहूर्त हा 6:15 असला तरी हा विवाह समारंभ आपण शुभमुहूर्ताच्या अगोदरच संपन्न करूया. वर परिवाराला देखील सांगितलं की नवरदेव मुलाला आता आपण परण्याच्या वरातीपासून आता घेऊन या आणि परण्याची वरात आपण संपन्न करून डीजेवाल्याला देखील मी विनंती केली की आपण डीजे बंद करावा. थोड्याच वेळात पाऊस येईल आणि लग्न समारंभामध्ये व्यत्यय येईल, त्यासाठी आपण शुभमुहूर्ताच्या अगोदरच हा लग्न समारंभ पार पाडूया. नवरी मुलीच्या मामांना आणि वधूवरांच्या संयोजकांना मी विनंती केली की नवरी मुलीला आपण घेऊन विवाह मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जावे, असे मी वधू मुलीच्या मामांना, वधू परिवाराच्या संयोजकांना विनंती केली. मावळण आत्यांना विनंती केली की आपण मावळण ताट ओरवण्या घेऊन मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आपण उपस्थित राहावे. आणि हे वधूवरांच्या मामांनी, मावळण आत्यांनी, तसेच डीजेवाल्यांनी आणि वर परिवाराच्या संयोजकांनी ही सर्व बाब लक्षात घेतली. पावसाची स्थिती पाहिली आणि निवेदक हे वारंवार आपल्याला सांगतोय, हे वधूवर परिवाराच्या संयोजकांनी लक्षात घेतली. आणि तोपर्यंत हे लक्षात घेतलं आणि त्यावेळेचा टायमिंग होता 5:45 त्यावेळेस झाली होती. तोपर्यंत मी विवाह मंचावर जावयांचा, दोन्ही परिवाराचे असणारे जावई, त्यांच्या मामांचा सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते अगदी पटपट मी उरकून घेतला. आणि वधूवर मामांसह मी विवाह मंचावरती येण्यासाठी मी त्यांना विनंती केली. वधूवर मामांसह विवाह मंचावरती आले आणि
त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राजकीय क्षेत्रातले, आध्यात्मिक क्षेत्रातले, प्रामुख्यानं वधूवर परिवाराच्या संयोजकांना विचारून मी 2 जणांना थोडक्यातच स्वागत आणि आशीर्वाद देण्यास सांगितलं आणि त्यांनी देखील थोडक्यात आशीर्वाद दिलं आणि तो लग्न समारंभ बांधवांनो बरोबर 6 वाजता संपन्न झाला. आपल्याला मला सांगायचंय की लग्न समारंभाचा मुहूर्त हा 6:15 होता, परंतु तो लग्न समारंभ पावसामुळे, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे, विजा कडाकडू लागल्या, तसेच विजा चमकू लागल्या, त्यामुळे ही परिस्थिती, त्या वेळेचं भान लक्षात घेऊन तो विवाह समारंभ मुहूर्ताच्या अगोदरच संपन्न झाला आणि लग्न समारंभ संपन्न झाल्यानंतर पाहुणे, मित्रपरिवार हे त्या विवाह मंचावरून खाली उतरले आणि प्रत्येक जण आपापल्या घरी निघाला आणि त्यावेळेस निवेदक सर्वांना सांगत होता की पाऊस आलेला आहे, आपण सुरक्षित ठिकाणी पोचा आणि काही मान्यवर वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी विवाह मंचावरती येत होते. त्यानंतर 6:25 सोसाट्याचा वारा जोरात सुटू लागला आणि खरोखरच त्या ठिकाणी पावसाचं जोरदार आगमन झालं आणि वारा आणि पाऊस जोरात येऊ लागला आणि विवाह मंचाच्या मागील बाजूला जी भिंत होती ती भिंत होर्डिंग्स खाली कोसळली. त्यामध्ये वधूवरांसह 2 जण जखमी झाले. दैव बलवत्तर मित्र हो, त्या ठिकाणी कोणालाही गंभीर इजा झाली नाही. आणि जर मित्र हो, हा जर विवाह मुहूर्तावरती जर हे लग्न संपन्न झालं असतं तर केवढा मोठा अनर्थ घडला असता. विवाह समारंभाच्या प्रसंगी शेकडो जण त्यावेळेस त्या विवाह मंचाच्या भिंतीच्या लगत लहान मुलांसह अनेक जण त्या ठिकाणी उभे होते. मग मला यातून सांगायचंय, लग्न समारंभाचा मुहूर्त 6:15 होता आणि तो 10-15-20 लग्न समारंभ पुढे जातो आणि त्यावेळेस 6:25 जर हा विवाह मुहूर्त संपन्न झाला असता तर केवढा मोठा अनर्थ घडला असता. मला या व्हिडिओच्या द्वारे निवेदकांना मला हेच सांगायचंय की सूत्रसंचालकानं वेळेचं प्रसंगावधान राखून आपलं सूत्रसंचालन करावं. सूत्रसंचालन म्हणजे फक्त पाहुण्यांचं स्वागत, चांगली वाक्य, चांगल्या कविता सादर करणं म्हणजेच फक्त सूत्रसंचालन नसतं, तर प्रसंगावधान राखून सूत्रसंचालकाने वेळेचं, काळाचं भान लक्षात घेऊन त्या ठिकाणी त्या पद्धतीचं सूत्रसंचालन करावं. मग हे प्रसंगावधान मी स्वतः सूत्रसंचालन करून वेळेचं आणि त्या स्थितीचं प्रसंगावधान राखून मी सूत्रसंचालन केलं आणि या सूत्रसंचालनामुळे अनेकांचे प्राण आज वाचले. म्हणून मी सूत्रसंचालकांना सांगेल की सूत्रसंचालकाने राखले वेळेचे भान, अनेकांचे वाचले प्राण. तर हेच या व्हिडिओच्या द्वारे नवोदित सूत्रसंचालकांना मला हेच सांगायचंय की लग्न हे मुहूर्तावर संपन्न व्हावं. काळाचं, वेळेचं भान लक्षात घेऊन अशी स्थिती जर निर्माण झाली तर आपण तो विवाह मुहूर्त, त्याचं महत्त्व तर आहेच, परंतु विवाह मुहूर्ताच्या अगोदर हा विवाह समारंभ आपण उरकून घ्यावा आणि त्यातून होणारे जे अनर्थ घटना आहेत त्या निश्चितपणे टाळल्या जातील. तर हा प्रबोधनात्मक व्हिडिओ आपण सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा आणि इतरांपर्यंत ही माहिती पोचवा की सूत्रसंचालकाने वेळेचं, काळाचं, परिस्थितीचं भान लक्षात घेऊन सूत्रसंचालन करावं. धन्यवाद.